महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी आता डीडी फ्री डिशवर आजपासून डीडी फ्री डिशच्या प्रेक्षकांना TV9 मराठी 68 या क्रमांकावर पाहता येणार। खोक्या प्रकरणात विलन ठरवून माझ्या खुनाचा कट होता। खोक्यानं धसांना हरणाचं मांस कसं पुरवलं या संदर्भात सांगून बिश्नोई समाजामध्ये मला विलन करण्याचा प्रयत्न होता। पोर्टलच्या मुलाखतीत सुरेश धसांचा गौप्यस्फोट। सुरेश धसांना फसवलं जातंय। हरिण आमचा देव तर आम्ही कधीही मारले नाहीत। आमच्या घरात सापडलेले मांस रानडुक्कर आणि बकऱ्याचं होतं। खोक्या भोसलेची पत्नी तेजू भोसलेकडून स्पष्टीकरण। सुरेश धसांकडून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न, धसांचं बोलणं तथ्यहीन। अंजली दमानी यांची प्रतिक्रिया। तर धस चित्रपटाचा सीन तयार करतायत। खोक्याला वाचवण्याचे धसांचे प्रयत्न, तृप्ती देसाईंची टीका। किती काळ वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेवर चर्चा होणार? दमानिया आणि सुरेश धसांनी आता या सर्वातनं बाहेर पडून विकासावर बोलावं, संजय राऊतांची टीका। मी काही खासदार नाही, मला जेवढ्या विषयावर बोलायचे तेवढ्या विषयावर बोलणार, अंजली दमानी यांचं संजय राऊतांना उत्तर। बीड कारागृहातील राड्यानंतर आता वाद न वाढवण्यासाठी कारागृह प्रशासनाच्या हालचाली। मकोकामधील आठवले गँगची नाशिक कारागृहात रवानगी, तर नाशिक कारागृहात नेण्यास आठवले कुटुंबियांचा विरोध। अडवाणी असताना मोदी पंतप्रधान झाले, अडवाणींचा हक्क होता, त्यांना सत्तेवरून बेदखल केलं गेलं, संजय राऊतांचं विधान। कुणाल कामराच्या 2 फेब्रुवारीच्या शोमधील प्रेक्षकांना सुद्धा आता पोलिसांकडून समन्स। नया भारत शोमध्ये उपस्थित प्रेक्षकांचे जबाब नोंदवले जाणार, तर काही प्रेक्षकांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात झाल्याची माहिती। राज्यातील रेडी रेकनरच्या दरामध्ये सरासरी 4.39% वाढ, शहरी भागात सरासरी 5.95% वाढ। आजपासून हे नवे दर लागू होणार।